Hi guys, welcome back to my channel. आणि हा चॅनल माझा नवीन चॅनल आहे, सो प्लीज गाईज ह्याला पण तुम्ही सपोर्ट करा. तर गाईज सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर 2026 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज हा चॅनल मी नवीन वर्षासाठी, आता तुम्ही बोलाल की हां आता प्रत्येक वर्षी काय तू नवीन नवीन चॅनल खोलणार आहेस का, असं नाही आहे. ठीक आहे, मी हा चॅनल का ओपन केलं आहे हे सांगते. गाईज जो माझा पहिलावाला चॅनल आहे तो ॲक्च्युली माझा ऑलरेडी तो चॅनल होता, ठीक आहे. आणि जुन्या चॅनलवर मी ते व्हिडिओज वगैरे टाकले आणि तो चॅनल मी कंटिन्यू केलं. म्हणजे तुम्ही जर यूट्यूब स्टार्ट करताय तर तुम्ही एक नवीन चॅनल खोला, त्याच जो आपला जो चॅनल असतो त्याच चॅनलवर तुम्ही कंटिन्यू नका करू, ठीक आहे. कारण की त्या चॅनलवर म्हणजे तुम्हाला त्या चॅनलवर इतकं हे नाही भेटत, म्हणजे तुमच्या यूट्यूब फीडवर तुम्ही दिसणार नाही. म्हणजे कोणाच्याही, म्हणजे जे कोणी आपले ऑडियन्स आहेत, वॉटेवर जे फॅमिली ऑडियन्स आहे तुमचे, वॉटेवर जे काय आहे, त्यांना तुमचे व्हिडिओज फीडमध्ये दिसणार नाही. तर मी असं यूट्यूबवर पण बघितलेलं की जर एखादं चॅनल, म्हणजे आपण जर यूट्यूब स्टार्ट करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला नवीन चॅनल खोलायला लागेल. तर असं नाही की मी त्या चॅनलवरती काही टाकणार नाही, असं काही नाही आहे. मी त्या चॅनलवर पण माझे व्हिडिओज वगैरे टाकीन. आता मी नेल्सचा व्हिडिओ टाकते. म्हणजे काही आजकाल मला मेकअप करायचा पण खूप इंटरेस्ट आला आहे, तर तुम्हाला इथे मेकअप व्हिडिओ पण बघायला भेटेल. म्हणजे मी स्किन केअर करत नाही, पण एखाद दिवस जर संडे असेल तर मी केला तर ते पण तुम्हाला शेअर करीन. म्हणजे जे काय मी लाईफमध्ये माझ्या करत राहते माझ्या स्वतःसाठी, ते मी तुम्हाला दाखवत राहीन या या चॅनलवरती. आणि त्या चॅनलवर समजा मी कुठे फिरायला गेली, फ्रेंड्स फॅमिली वॉटेवर, ते तिकडे तुम्हाला त्या चॅनलवरती दिसेल, ठीक आहे. खूप मोठा इंट्रो झाला भाई साहब, मी खूप जास्त पकवलं तुम्हाला. पण ठीक आहे. आता आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे आणि मी असा विचार केला की मी माझं नवीन चॅनल ओपन करीन. तर हा जो नेल्सचा व्हिडिओ आहे, आता हे माझे नेल्स एकदम जुने पुराणे झालेत. म्हणजे मी माझ्या ओरिजिनल नेल्सवरच नेल आर्ट करते, असं नाही की आर्टिफिशियल नेल्स वगैरे लावते, असं नाही आहे. माझे हे ओरिजिनल नेल्स आहे आणि त्याच्यावर मी स्वतः नेल आर्ट करते. तर आता हा नेल्स मी नेल आर्ट काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी नेल आर्ट करते. आणि खूप दिवस झाले मी नेल आर्टचा व्हिडिओ फक्त एकदाच टाकला, तो त्या चॅनलवर. त्याच्यानंतर माझा व्हिडिओ आलाच नाही नेल आर्टचा. आय होप तुम्ही मला या चॅनलवर पण सपोर्ट कराल, ही तुमच्याकडून मी न्यू इयरचं गिफ्ट मागते. तर प्लीज तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, आणि कमेंटवर मला नक्कीच सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायला आवडेल. म्हणजे तुम्ही एखादं मला आयडिया द्या, तुम्ही सजेशन द्या की मी कुठला नेक्स्ट व्हिडिओ बनवला पाहिजे. तर त्यांनी माझं जरा डोकं चांगलं चालेल, मग नेक्स्ट व्हिडिओ मी तसं बनवू शकते. दॅट्स इट गाईज, माझा इंट्रो खूप जास्त लॉंग झाला आहे, तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर येस गाईज, आता मी माझे नेल्स एकदम मस्त शेप केलेत आणि माझा दुसरा हात बघू शकता तुम्ही, किती वेगळा दिसतोय पहिल्या हातापेक्षा. ठीक आहे, तर चला आपण लावूया पहिला नेल पेंट. आज मी एकदम लाईट शेड यूज करणार आहे, जसं की हा बघा, हा खूप न्यूड कलर आहे आणि ऑलमोस्ट माझे सगळे नेल पेंट्स ना जुडिओचेच असतात. म्हणजे मला पर्सनली खूप आवडायला लागलेत जुडिओचे नेल पेंट, बिकॉज ते खूप नखांवर माझ्या राहतात. आणि सगळ्या नेल्सवर नेल पेंट लावून झाल्यावर त्याला चांगले ड्राय होऊन देऊया आणि मग त्याच्यावर मी ग्लिटरवाली नेल पेंट यूज करणार आहे. तर हा आहे ग्लिटरवाला शेड गोल्डनमध्ये, ही पण जुडिओचीच आहे.
तर ही नेल पेंट आपण थोडं बाहेरच्या साईडला लावूया, म्हणजे नखांच्या टॉप साईडवर आपण ही नेल पेंट लावूया सगळ्या नेल्सला गाईज. आणि मी तुम्हाला ट्युटोरियल देत नाही आहे, मी प्रोफेशनल नाही आहे. जसं मी नेल आर्ट करते तसं मी तुम्हाला दाखवते की मी कशी नेल आर्ट करते. दॅट्स इट. म्हणजे मी तुम्हाला एक प्रकारचं असं व्हिडिओ शेअर करते की मी कशी नेल आर्ट करते. ॲक्च्युली नेल पेंट खूप दिवस स्टे करते आपल्या नेल्सवर. मला तरी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे या नेल पेंटचा. मे बी मी घरी काही काम नाही करत म्हणून पण राहत असेल नेल पेंट. पण तुम्हाला पण ट्राय करायची आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप चांगली आहे, मला तरी खूप आवडते. तर मी इथे ग्लिटर नेल पेंट सगळ्या नेल्सला लावणार आहे. बाय द वे गाईस, मी नेल्सला शेप कसा दिला आहे ते तुम्ही कमेंटवर नक्कीच सांगा, म्हणजे थोडीशी मोटिवेट होईन मी. ॲक्च्युली हा आल्मंड शेप आहे जो मी दिला आहे नखांना, आणि तोच शेप मला, म्हणजे ही एकच गोष्ट मला नेल्समध्ये जमत नव्हती प्रॉपर एकदम, की नेल्सला शेप देणं. ॲक्च्युली मी पहिला ना स्क्वेअर शेपमध्ये नेल्स ठेवायची, आणि आता काय माहिती मला आल्मंडवाला शेप खूप जास्त आवडायला लागला आहे नेल्ससाठी, त्यामुळे मी तसा शेप ठेवते. हा आल्मंड वाटतो आहे की ओवेल वाटतो आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण फ्लावर्स बनवणार आहोत आपल्या नेल्सवर. तर मी त्याच्यासाठी बेबी पिंक कलर घेणार आहे, तो पण जुडिओचाच आहे, आणि व्हाईट कॉम्बिनेशन घेते त्याच्यासोबत, तो पण जुडिओचा आहे. आणि गाईज, माझ्याकडे हे टूल्स आहेत जे मी कमीत कमी 3-4 वर्षापासून यूज करते. मला हे पर्सनली खूप जास्त आवडतात, आणि हे लाईफ टाईम यूज करू शकता तुम्ही जर तुम्ही चांगल्याने यूज केले तर. तर मी फ्लावर इथे व्हाईटनी काढते आहे, व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन घेतलं आहे. तर सगळ्यात आधी मी व्हाईटनी फ्लावर काढीन, आणि मग त्याच्यानंतर त्याच्याच खाली पिंकनी काढीन. ठीक आहे. आणि हे मी प्रोफेशनली नाही करत आहे, माझ्याकडे जे आहे त्याने मी नेल आर्ट करते. आता हा ब्रशच बघा तुम्ही, हा पेंटिंग ब्रश आहे, आणि त्याला मी कट करून म्हणजे एकदम पॉइंटेड बनवलं आहे, म्हणजे मी त्याने नेल आर्ट करू शकते. गाईज, हा पिंक कलर जो मी लावला तो मला अजिबात म्हणजे आवडला नाही, कारण की त्याला तो सूटच नव्हता करत. तर मी पटकन माझ्याच बोटाने पुसून टाकला आणि तो लगेच गेला पण. तर मी विचार केला की थोडंसं डार्क शेड घेते त्याच्याहून, तर मी इथे पिंक कलरमध्येच घेतला आहे, थोडा डार्कमध्ये. तर तो मी लावला, तो पण एवढा खास नव्हता वाटत, पण ठीक आहे, आता मी हाच यूज करते. तो नंतर कदाचित चांगला दिसेल पूर्ण प्रॉपर सगळं झाल्यावर. तर मी इथे फ्लावर बनवून घेतलं आहे पूर्ण, आणि त्यानंतर मी ही ट्रान्सपरंट नेल पेंट यूज करते, ज्याला आपण टॉप कोट पण बोलू शकतो. ॲक्च्युली ही नेल पेंट लावल्यावर नेल्सला खूप शाईन येते, आणि स्टे पण करते नेल पेंट. आणि अजून सांगायला गेलं तर नेल पेंट लवकर ड्राय पण होते. तर झाले नेल आर्ट. गाईज, फायनली झालेलं आहे नेल आर्ट. तर नेल आर्टचा व्हिडिओ बनवायला मला खूप जास्त कष्ट लागतात, पण इट्स ओके, ठीक आहे, तेवढं तर मी करूच शकते.
मी नेल पेंट रिमूव्ह म्हणजे जी माझी जुनी नेल पेंट होती ते मी रिमूव्ह वगैरे करताना दाखवलं नाही आणि मी शेप देताना पण दाखवलं नाही, कारण की मी पहिला पण हे दाखवलेलं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट म्हणजे मी नेल आर्टचा व्हिडिओ स्टार्ट केला डायरेक्ट. जेव्हा मी व्हिडिओसाठी नेल आर्ट करते तेव्हा काय माहिती माझं एकदम टिपिकल नेल पेंट म्हणजे टिपिकल नेल आर्ट होतं. आता पण हे नेल आर्ट मला एवढं खास आवडलं नाही, पण जेव्हा मी ऑफ कॅमेरा नेल आर्ट करते खूप मन लावून, तेव्हा ते इतकं मस्त निघतं, म्हणजे इतकी मस्त नेल आर्ट होते माझी की मला स्वतःचीच तारीफ करायला लागते, यार वाव काय मस्त झालं आहे लास्टला, असं मी स्वतः बोलते. पण आजचा नेल आर्ट मला इतकं काही खास नाही वाटलं, पण ठीक आहे, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला काही टिप्स द्या जर तुम्हाला माहिती असतील तर, आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि लास्टली व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. तसंच तुम्ही नोटिफिकेशन बेल पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन. ठीक आहे गाईस, बाय बाय.